केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आता फक्त दिल्लीतच नाही तर देशाच्या कानाकोपऱ्यात प्रत्येक शहरात आक्रमक आंदोलने होत आहे। विशेष म्हणजे या आंदोलनामध्ये तरुण मुलं आणि सामान्य नागरिकांचा सहभाग जास्त आहे। यातून मोदी सरकारवरील दबाव वाढत असतानाही धर्मेंद्र प्रधान यांचा बचाव केला जातोय। 22 जुलैच्या दुपारी दिल्लीतील भाजप मुख्यालयात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या प्रमुख उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे। 3 तास चाललेल्या या बैठकीत आंदोलन आणि त्याचा परिणाम संपवण्यासाठीच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाल्याचं कळतंय। प्रत्यक्ष जमिनीवर उतरून आणि सोशल मीडियावर देखील या आंदोलनांना कसं प्रत्युत्तर द्यायचं याची धक्कादायक योजना तयार करण्यात आली आहे। 3 ते 4 दिवसात हे सगळं काही साफ करून टाकायचं असून त्यासाठी आता भाजपाकडून काउंटर नरेटिव्ह सेट केला जातोय। सोबतच धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार नाही हे निश्चित झालं असून भाजप अध्यक्षांनी पक्ष आणि गुप्तचर यंत्रणांच्या स्तरावर झालेल्या 2 चुका देखील मान्य केल्यात। पण भाजपच्या या बैठकीत नेमकं काय घडलं? केंद्र सरकार विरोधात होत असलेली वेगवेगळी आंदोलनं, खास करून दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीचं आंदोलन 3-4 दिवसात कसं साफ केलं जाणार आहे, त्यासाठी भाजपचा नेमका प्लॅन काय आहे, तेच या व्हिडिओतून 7 मुद्द्यांच्या आधारे जाणून घेऊया। नमस्कार, मी गीतांजली आणि आपण पाहत आहात दे दणका। मंडळी, दिल्लीच्या जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलकांवर विद्यार्थ्यांवर पोलिसांकडून जबर लाठीचार्ज झाला। अक्षरशः त्यांना रक्तबंबाळ करण्यात आलं। केंद्र सरकारने हे आंदोलन दडपण्याचा पूर्ण प्रयत्न केल्याचं बोललं गेलं, पण तरीही विद्यार्थी मागे हटले नाही। पुन्हा त्याच जोशाने आणि अधिक संख्येने जंतर मंतरवर आंदोलनाला बसले। आता यात विरोधी पक्षाच्या नेत्यांचीही एंट्री झाल्यामुळे वातावरण आणखीच तापलंय, तर यावरून भाजप पक्षात देखील गरम वातावरण असल्याचं कळतंय। बाकी जंतर मंतरवरील आंदोलन गेल्या 1 महिन्यापासून सुरू आहे, पण आता भाजपने पहिल्यांदाच या संदर्भात बैठक घेतलीये। बुधवारी सकाळी 10 वाजल्यानंतर भाजप कार्यालयातून पक्षाच्या सर्व महामंत्र्यांना आणि काही पदाधिकाऱ्यांना मेसेज पाठवण्यात आले। सर्वांना दुपारी 12 वाजेपर्यंत दिल्लीतील भाजप मुख्यालयात यायला सांगण्यात आलं होतं। या बैठकीच्या अध्यक्षस्थानी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन होते। त्यांनी बैठकीत सुरुवातीलाच स्पष्ट केलं की हे प्रकरण गुंतागुंतीचं आहे, पण 3 ते 4 दिवसात सगळं काही स्पष्ट करायचं आहे, संपवायचं आहे। सरकार विरोधात तयार झालेले वातावरण आणि विरोधकांची कोंडी फोडायची आहे, त्यासाठी आपल्याला काउंटर नरेटिव्ह तयार करावंच लागेल, असं म्हणत त्यांनी बैठकीत काही मुद्दे मांडले। बैठकीतील पहिला मुद्दा म्हणजे सोशल मीडियावर सर्वाधिक भर दिला जाईल। सोशल मीडियाच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या समर्थनार्थ आणि भाजपाच्या भूमिकेला पाठिंबा देणारी मोहीम राबवली जाईल। आता ती मोहीम कशी राबवली जाईल या संदर्भात माहिती समोर आली नाही, पण आता सोशल मीडियावरील काही व्हिडिओमध्ये तरुण असा दावा करताय की त्यांच्या मोबाईलवर काही मीडिया एजन्सीकडून मेल येताय। त्यातून सांगितलं जातंय की आम्ही एक पेड पॉलिटिक्स कॅम्पेन चालवत आहोत, तुम्हाला विद्यार्थी बनून भाजपच्या भूमिकेला पाठिंबा द्यायचा आहे, शिक्षणाच्या मुद्द्यावर सरकारची तारीफ करायची आहे, तसेच दिल्लीतील आंदोलन निगेटिव्ह वेनं दाखवायचं आहे। त्यासाठी आम्ही तुम्हाला सर्व मटेरियल देऊ, तुम्हाला फक्त सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून ते शेअर करायचंय। त्यासाठी 2 रील्स मागे 40,000 रुपये तुम्हाला दिले जातील। अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी त्या मेल मधून तरुणांना सांगितल्या जात आहे आणि वेगवेगळ्या रेट देखील ठरले आहे। कित्येक विद्यार्थ्यांना तसं मेल आले असून ते विद्यार्थी स्वतः इंस्टाग्रामवर पुराव्यासह सांगत आहे। आता भाजपच्या काउंटर नरेटिव्हचा रणनीतीचा दुसरा मुद्दा असा की काँग्रेसकडून पंतप्रधान निवासस्थानाबाहेर जे आंदोलन करण्यात आलं ते संविधानाचं उल्लंघन आहे। पंतप्रधानांच्या प्रोटोकॉलची छेडछाड सहन केली जाणार नाही, त्यामुळे आता काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर देखील भाजप कार्यकर्ते आंदोलन करतील, त्यात आक्रमक पद्धतीचे नारे लावतील आणि इतरही वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा असतील। याशिवाय तिसरा मुद्दा असा की आपल्या संघटनेचे वेगवेगळे विभाग जसे की युवा, महिला, किसान मोर्चा असे सगळेजण देशभरात रॅली काढतील। त्यात देशाच्या सुरक्षेशी खेळ आणि पंतप्रधानांच्या सुरक्षित घुसखोरीचा प्रयत्न हा विषय असेल। जमिनीवर जाऊन हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जाईल की दिल्लीत होत असलेले आंदोलन हे अराजक लोकांच्या हातात होतं। बाकी भाजपच्या काउंटर नरेटिव्हचा चौथा मुद्दा असा आहे की 20 जुलैच्या दिवशी कॉकरोच जनता पार्टीचा जंतर मंतर ते संसद भवन हा जो मोर्चा होता, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींना संसदेतून सुरक्षित बाहेर काढल्याची बातमी आली होती। त्यावर काँग्रेसने त्यांना भित्रा म्हटले होते। त्यावर आता तुम्हीच सांगा, ज्या प्रकारे गर्दी अराजक होती, नेपाळ 2 ची शक्यता नव्हती का, असं म्हणून पंतप्रधानांवर लावण्यात आलेले भित्रेपणाचे नारे संपवले जातील। भाजपचा 5वा मुद्दा असा आहे की गुप्तचर यंत्रणांकडून इनपुट किंवा माहिती समोर आणली जाईल।
की आंदोलनकर्ते निषेध करत नव्हते, तर नेपाळप्रमाणेच सध्याच्या सरकारवर आणि पंतप्रधानांच्या विरोधात तो एक कट होता. सोशल मीडियाद्वारे ही सगळी माहिती लोकांमध्ये पोहोचवली जाईल. आता 6वा मुद्दा असा की आंदोलनात सहभागी झालेल्या अराजक घटकांची सगळी कुंडली तपासली जाईल आणि ती सगळ्यांसमोर ठेवली जाईल. म्हणजे हे आंदोलन विद्यार्थ्यांपेक्षा अराजक जमावाच्या हातात होतं, हे येत्या काही दिवसात सिद्ध केलं जाईल. याशिवाय भाजपच्या काउंटर नरेटिव्हचा शेवटचा मुद्दा असा आहे की RSSने आतापर्यंत या प्रकरणात कोणताही हस्तक्षेप केला नाहीये, पण त्यांच्याशी संबंधित बजरंग दल आणि विश्व हिंदू संघटना CJPच्या विरोधात आंदोलने निदर्शने करतील. तर मंडळी, असे 7 मुद्दे घेऊन भाजप आता मैदानात उतरणार असून 3-4 दिवसात सगळे काही साफ केले जाणार असल्याचं सांगण्यात येतंय. दिल्लीच्या भाजप मुख्यालयात पार पडलेल्या या बैठकीची माहिती भाजपच्या काही सूत्रांनी माध्यमांना दिलीये. या बैठकीत नितीन नबीन यांनी आपल्याकडून झालेल्या 2 चुका देखील मान्य केल्यात. पहिली म्हणजे जंतर मंतरवरील आंदोलन एवढ्या मोठ्या प्रमाणात रूप धारण करेल याचा अंदाज पक्षाला किंवा वरिष्ठ नेत्यांना आला नाही, ही पहिली चूक झाली. तर विरोधी पक्ष विशेषतः काँग्रेसकडून राहुल गांधी यांच्या नेतृत्वात पंतप्रधान निवासस्थानाबाहेर जे आंदोलन करण्यात आलं याचा सुद्धा अंदाज आला नाही. गुप्तचर यंत्रणेला देखील याची माहिती मिळाली नाही. बाकी इतर राज्यातून विरोधी पक्षाचे मुख्यमंत्री आणि नेते दिल्लीत जमा झाले याची माहिती होती, पण त्यांचा येण्याचा उद्देश समजू शकला नाही, अशी माहिती बैठकीत नितीन नबीन यांची दिल्याचं कळतंय. पण त्यांचा येण्याचा उद्देश समजू शकला नाही अशी माहिती बैठकीत नितीन नबीन यांनी दिल्याचं कळतंय. आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे कितीही मागणी केली तरी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाणार नाही. या बाबतीत वरिष्ठ नेतृत्वाने स्पष्ट केलंय की प्रधान आपल्या पदावर कायम राहतील. RSSने देखील प्रधान यांचा राजीनामा घेतला जाऊ नये अशी सूचना मोदी सरकारला केल्याचं कळतंय. कारण धर्मेंद्र प्रधान यांच्या शिक्षण व्यवस्थेत RSSचा सल्ला आणि कार्यकर्ते सर्वोच्च असल्याचं बोललं जातंय. आता या सगळ्या विषयावर तुम्हाला नेमकं काय वाटतं? भाजप 7 मुद्द्यांच्या आधारे काउंटर नरेटिव्ह सेट करण्यात यशस्वी होईल का? यावरच्या तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा.